उत्तराखंडात घर घेतल्यापासून आमच्याकडे रेग्युलर पाहुणे असतातच. आता पाहुणे नाही म्हणता येईल, कारण रिलेटिव्ज नाही या, ते माझ्या नवरोबांचे मित्र आहे. रोज कुठले ना कुठले मित्र येत असतात आणि आम्हाला त्यांना फिरायला न्यावं लागतं, कारण घरापासून भरपूरशी लोकेशन जवळ आहे आणि आम्हाला देखील फिरायला आवडतं. पण पाहुणे थोड्या वेळासाठी जरी आले तर नाश्त्याला बनवायचं काय हाच मोठा प्रश्न पडतो, कारण आपल्याकडे पोहा, उपमा, भजी चारलं की सगळं काम चालतं, पण इकडे मात्र ते चालत नाही. तर आज मी मस्त असं इन्स्टंट सँडविच रेडी केले आहे. तर आलूची भाजी पहिलेच रेडी करून ठेवली होती. त्याचबरोबर इथे मी ब्रेडला सँडविच स्प्रेड लावलेला आहे आणि एका साईडला टोमॅटो सॉस लावलेला आहे आणि मस्त माझे हे इन्स्टंट सँडविच रेडी आहे. सँडविच खूप टेस्टी झाले होते, पण मला मात्र अर्धाच मिळाला. त्यानंतर आम्ही निघालो डेस्टिनेशनला. तर आमच्या घराजवळ एक सुंदरसं मोठं पार्क ओपन झालं आहे, पण आम्ही पोचलो 7 वाजता आणि आम्हाला माहीतच नव्हतं की 7 वाजता पार्क बंद होतो. आम्हाला एंट्री काही मिळाली नाही. पण आता घरी कुठे वापस जाणार, तर माझ्या मिस्टरांच्या मित्राकडे गेलो. आता विचार केला की तुम्हाला जरी पार्क दाखवता आले नाही तर यांचं घर दाखवायचं. तर हे बघा, उत्तराखंडातलं यांचं घर आपल्या घरांपेक्षा डिफरंट आहे ना. तर इथे मस्त संध्याकाळी नाश्त्याला यांनी सूप बनवला होता आणि रात्री जेवणाला वरण भात खाऊन आम्ही 1ला परत आलो.